नमस्कार. मी अजित कानोघाडी, ASI 113. सध्या नेमणूक सिंधुदुर्ग पोलिसात आहे. मी बालपण माझा जन्म जामसंडे, देवगड तालुक्यात जामसंडे मामाच्या घरी. तिथं माझं शिक्षण 4थीपर्यंत झालं आणि 4थीनंतर मग मी आचऱ्यात आलो. आचऱ्यात माझं घर. आचऱ्यात आलो आणि आचऱ्यातून मी 4थीनंतर 8वीपर्यंत शिकलो. मी त्यावेळी 8वी पास भरती चालू होती, पोलीस भरती. त्यावेळी मी पोलीसमध्ये राज्य राखीव दलात मी भरती झालो 1/8/88ला. आणि तिथून भरती झाल्यानंतर मी पुण्याला जॉईंट झालो ग्रुप नंबर 2ला. तिथे YC पवार साहेबांनी आम्हाला भरती करून घेतलं त्यावेळी. आणि तिथं मी जवळजवळ 15 वर्ष काढली, 15 ते 16 वर्ष काढली. आणि तिथून नंतर मग मी 6मध्ये जिल्ह्यात बदलून आलो आहे. ह्या जिल्ह्यात सध्या मी वाहतूक शाखेत काम करतो आहे. हो, 5वी ते 7वीपर्यंत मी मराठी शाळा BD विद्यालय आचऱ्यात आहे. तिथं 5वी ते 7वी शिक्षण घेतलं. आणि तिथून नंतर इंग्लिश स्कूल आचरा इथे मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वी नापास झाल्यानंतर आमच्या परिस्थिती पुढे शिक्षणाची नव्हतीच. तरी पण मग मी तिथे शाळा सोडली आणि एका भुशारी दुकानावर कामाला राहिलो. भुशारी दुकानावर काम करता करता मग त्यावेळी रिकाम्या वेळात मग झापं गोळा करायची, ती विणायची. ती त्यावेळी 5 रुपयाला एक असायचं, त्यावेळी ते विकायचं. नंतर मग ते हे मिळतं, उंडलं म्हणून एक बी येते आणि ते बी सकाळी जाऊन ती वागळे टाकणार, ते सकाळी जाऊन गोळा करायची, ती कापायची, ती सुकवायची. असं करून पुढे पुढे उदरनिर्वाहाचं साधन तयार केलं मी. आणि एक दिवशी असं आलं, पेपरला ॲड आली की पोलीस भरती आहे. पोलीस भरती आहे म्हटल्यानंतर बघितली पेपर. मी खरेदीला कणकवलीला गेलेलो होतो आणि कणकवलीला गेल्यानंतर मग घरी सांगून गेलेलो अशी अशी भरती आहे, मी भरतीला जाणार तिकडे. मग ते सगळे पेपर वगैरे होते, शाळा सोडल्या दाखला वगैरे सगळे लागणारे पेपर घेतले आणि मी सावंतवाडीला गेलो. आणि तिथं SRP म्हणजे काय, फक्त पोलीस हे जिद्दच होती की एक काहीतरी आपण केलं पाहिजे. मी गेलो आणि तिथं मग भरती झालो 1/8/88ला. हां, त्यावेळी शिक्षण घ्यायचं म्हटल्यानंतर थोडंसं कष्टाचंच काम होतं, पण घरची परिस्थिती नव्हती. आणि त्याच्यात आम्ही ह्याच्यात गुंतलेलो होतो त्या आमच्या कुटुंबात. कारण कुटुंबात करता करता जवळजवळ मीच होतो. एक बहीण होती आणि एक दुसरा भाऊ होता. तर त्यांचे शेवट मला शाळा सोडून ते करावंच लागलं. त्याच्यामुळे पुढे शिक्षण केलं नाही, पण जिद्द सोडली नाही. मी पोलिसात 8वी पासची भरती होती त्यावेळी 88ला. आणि मग मी त्या SRP ग्रुप 2मध्ये सावंतवाडी येथे भरती झालो. हो, आमचे आवडते शिक्षक म्हणजे 5वी ते 7वीपर्यंत ठाकूर गुरुजी होते. आचरा पारवाडीवर राहणारे ठाकूर सर होते. आणि ते एवढं हे करून घ्यायचे, अभ्यास करून घ्यायचे की ते गोंड्याची झाडं असायची त्यावेळी पावसात रुजलेली, ती मुलांना सांगायची काढून घेऊन ये. ते साफ करून ते अभ्यास करून घ्यायचे. ते साफ करून त्या गोंड्या झाडाने पेट मारायचे आणि त्यावेळी मग ते अभ्यास करून घ्यायचे आणि पूर्ण झाल्याशिवाय त्यावेळी सोडायचे नाही. असं त्यांची हे होती शिकवण्याची कला. आणि त्यावेळी आम्ही 7वीत असताना कणकवलीला नाट्य स्पर्धा होती. त्या नाट्यस्पर्धेत आम्ही एक नाटक बसवलेलं, वयम मोठम खोटम. त्यावेळी आमच्या मराठी शाळेचं एक नंबर आलेला त्यावेळी ती अजून आठवण बाकी आहे शिल्लक अगदी. वडील आमचे त्यावेळी मुंबईला होते, सेंच्युरी मिलला होते. आणि त्यांचं तिथं मृत्यू झाला. आम्ही सगळी कुटुंब गावात होतो. आणि गावात असताना जे काय सगळं हे मिळालेलं होतं ते जिथं राहत होते तिथं ते सगळं खर्च केले. त्या लोकांनी त्यांच्या आजारावर त्यावेळी खर्च केले. आणि त्यांच्यानंतर मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मग सगळी जबाबदारी माझ्यावर आली. आणि मग मोठी बहीण मग शिकत होती, तिनं 10वीतून सोडलं. भाऊ शिकत होता, त्यानं 10वीतून सोडलं. आणि माझा भाऊ आता पिग्मी एजंट आहे. मी इथं सर्व्हिस करतो आहे. बहीण माझी घरी आहे. आणि आई आता सध्या वयोवृद्ध झालेली आहे आणि ती सध्या आहे घरी व्यवस्थित.
आम्ही लहान असतानाच मी जवळजवळ मला वाटतं 7वीत होतो आणि आमचे वडील एक्सपायर झाले. एक्सपायर झाल्यानंतर मग आम्ही ते शिक्षणाचं पुढचं म्हणजे हे स्तोत्रच थांबलं सगळं. त्याच्यानंतर मग मी कशी बशी करून मी 10वीपर्यंत गेलो. पण 10वी ही असं हे कर ते कर त्याच्यात मी 10वीच्या पुढे जाऊ शकलो आहे. नापास झालो. तिथून शाळा सोडली आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली. कुटुंबाची जबाबदारी घेतल्यानंतर मग हे बाकीच्या 2 भावंडांना मग हे करावंच लागलं मला. त्यावेळी मला पुढचं शिक्षण राहिलंच ते, पण जिद्द सोडली नाही. त्यावेळी कसं होतं की डबा एक न्यायचं नाहीच, पण ते घरी तिथून मधली सुट्टी झाली की ते शाळा सोडायचे जेवणाला. आमची जवळजवळ 1 किलोमीटरवर घर होतं. मग तिथून स्टार्ट मारायचा पळायला तर डायरेक्ट रामेश्वर मंदिर, तिथं आमचं घर होतं वाडीत. तिथं जेवलो की तिथून परत स्टार्ट मारायचा, पळायला घ्यायचं की ते परत हायस्कूलला. असं चालायचं. जे काय असेल ते खायचं की वाट धरायची. आणि ते दिवस एकदम हे होतं. चप्पल नाही, एक पिशवीत सगळं भरायचं, पाठीवर मारायचं आणि सुटायचं. हे अजून ते दिवस आठवत आहेत चांगले. रिझल्टचा एकदम आठवतोच, कारण मी 2 विषयात गेलो त्यावेळी. 2 विषयात नापास झाल्यानंतर पुढे आता परत म्हटलं काय करायचं ते आपण म्हटलं आता इथून काहीतरी जिद्दीनं दुसरं काहीतरी करायचं. मग तिथून मी भुसारी दुकानावर राहिलो. तिथं थोडे दिवस काढले आणि तिथून मग मी भरती झालो. त्याच्या अगोदर मी बऱ्याच ठिकाणी मी रिक्षा चालवली, रिक्षा टेम्पो चालवली आचरा तिट्यावर. भरपूर हे केलं, कष्ट केले, पण त्याच्यातून मला चांगलं फळ मिळालं. माझं तब्येत मजबूत बनली, कष्ट केले, त्याच्यामुळे मी आज पोलीस दलात पक्का शिपाई म्हणून भरती झालेलो. त्यावेळी मी रिक्षा टेम्पो किंवा रिक्षा चालवायचो. राजीव मुजावर म्हणून एक होते आमच्याकडे, मुजावर ट्रॅव्हल्सचे मालक आत्ता ते, त्यांची रिक्षा होती. आणि त्यांनी माझी परिस्थिती बघून, माझ्याकडे लायसन नसतानासुद्धा त्यांनी त्यावेळी एवढं काय हे नव्हतं, त्यावेळी लायसन नसतानासुद्धा ते मला रिक्षा चालवायला दिली की तुझं उदरनिर्वाह तरी चालू ठेव तिट्यावर, लय लांब जाऊ नको, पण ते काहीतरी कर. ह्याच्याकडून त्यानं मला त्यावेळी मदत भरपूर केलेली आणि ती मी अजून विसरू शकत नाही. आणि ते दिवस मला अजून आठवतात की ते कष्टाचे पैसे मी ज्यावेळी मिळाले त्यावेळी मी आईला सांगितलं, म्हटलं हे पैसे घे. ते आई बोलली एवढे पैसे आणले कुठून? तर म्हटलं असं झालेलं आहे, मी रिक्षा चालवतो आहे आणि हे पैसे म्हटलं आता मिळाले. तेव्हा आई पण खुश झालेली. मी भुसारी दुकानावर काम करायचो त्यावेळी वाहतूक कमी होती आणायची. सामान कणकवलीत खरेदी करायचं आणायचं. त्यावेळी बैलगाड्या चालायच्या सामान आणायला. एक वांगणीची आसवलकर वगैरे यांची बैलगाडी असायची, ती आणायची. आणि सिद्धार्थ म्हणून एक टेम्पो होता आणि एक हडकर, चिंदरचे हडकर होते, त्यांचा एक टेम्पो असायचा. फक्त मारुतीची घाटी जास्त असल्यामुळे 20च पोती घालणार. 21 पोती झाली की आम्ही घाटी उतरायचे आणि मागून दगड लाकूडचा तुकडा घेऊन फिरायचे, मागून पळायचे घाटी, कारण ते मागे येणार एवढे 100%. आणि तसं आलं की 2 पोती तर खाली उतरायची, वर चढून यायचं, 2 पोती वर उतरायची, परत खाली जायचं, परत ती 2 पोती वर चढवायची, परत यायचं. हे गाडगा असायचं. आणि मग मी काय करायचो, ते टेम्पोतले जे सामान यायचं ते हमाली कोण करायचं नाही. मी आलो की लगेच कपडे काढले की ते लगेच सामान उतरायला घ्यायचो. मग ते पण पैसे मला मिळायचे आल्यानंतर. हे दिवस मी माझ्या मुलांना सांगितले. आणि आज माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर झालेला आहे. एक मुलगा आता माझा पुण्याला शिक्षण घेतो AIचं, तो तिथे आहे. पण त्यांना मी परिस्थिती माझी सांगून टाकलेली आहे. ह्या परिस्थितीतून आपण वर आलेलो आहोत. त्या दुसऱ्याची जाण ठेवा, आपल्याला मदत करा, प्रत्येकाला मदत केली पाहिजे. कोण दुःखात असेल त्याला मदत करा आणि आपलं जीवन पुढे चालवा. आपल्याला पाहिजे तेवढाच खर्च करा. त्यावेळी भरती लागली. हे पेपर नवा काळ यायचा त्यावेळी, फक्त दुसऱ्या दिवशी तो पेपर मिळायचा, नवा काळ. त्या पेपरला बातमी होती की पोलीस भरती आहे, राज्य राखीव दलात भरती. ते कसली भरती हे आम्हाला माहिती नाही, फक्त पोलीस व्हायचं आणि भरती व्हायची. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही भरती आलो. नंतर आम्हाला समजलं की हे पुण्याला जायचं आहे आणि पुण्यात दिवस काढायचे आहेत. मग आम्ही भरती झालो. YC पवार साहेब होते, त्यांनी ती भरती घेतली आणि ती भरती झाल्यानंतर आम्ही पुण्याला गेलो. आणि पुण्यात जाऊन तिथं मी जवळजवळ 15-16 वर्ष काढली. राज्य राखीव दलाची नोकरी आणि ते ट्रेनिंग 9 महिन्याचं त्यावेळी ट्रेनिंग असायचं. 9 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये पूर्ण अगदी म्हणजे तो जो शिपाई तयार करायचा तो एकदम दगडावर ठोके टाकून जसं बनवतात तसा शिपाई तिथं बनवला जातो. तो कुठल्याही संकटात
हे करू शकतो, मात करू शकतो. कारण मी आता तिथं नोकरी केली, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा सगळी केलेलं आहे. इवन शरद पवार साहेब असताना दिल्ली पण केलेली आहे आम्ही, हरियाणा केलं, बिहार केलं. हे सगळे इलेक्शनला वगैरे आउट स्टेटचा संपूर्ण फिरून आलेलो आहे मी. त्याच्यामुळे कोण कसं आहे, कोणाचा स्वभाव कसा ओळखायचा हे मला चांगले ज्ञान होतं आणि माणूस कसा जोडायचा हे मी आजपर्यंत सांभाळलेलं आहे. ज्यावेळी ट्रेनिंग संपलं 9 महिन्याचं आणि नंतर मग आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर आम्ही सांगितलं की आमचं ट्रेनिंग पास झालं आहे आणि मी आता पुण्यात आलो आहे. आता पुण्यात आमची जॉईनिंग होणार. मग तिथं मुख्यालय असायचं, त्या मुख्यालयाला ते सगळ्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर मग थोडे जशा तिथं राज्य राखीव दलाला कंपन्या असतात, ए कंपनी, बी कंपनी असं. मग त्या कंपन्यांना जिथं लोकसंख्या कमी पडेल मॅनपॉवर तिथं त्या लोकांची बदली व्हायची. मग आमची ए कंपनी, बी कंपनी अशी थोडे लोकांना वाटून देतात आणि त्या कंपनीवर लोकांवर नोकरी करायची. खडतर नोकरी, SRPची नोकरी खडतर आहे, त्याच्यामुळे माणूस पक्का बनला होतो इथं. हो, पहिला दिवस अगदी ट्रेनिंग पास करून आल्यानंतर राज्य राखीव दलात सकाळ संध्याकाळ तिथं खडतर ट्रेनिंग म्हणजे हजेरी वगैरे हे कंपल्सरी असते. तिथं गैरहजर राहून उपयोग नाही. पण तिथं वेळेला कोणी महत्त्व दिलं तर नोकरी काही कठीण नाही आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यानं वेळेला महत्त्व द्या, नोकरी होतच राहणार. फक्त वेळेत पोचा आणि वेळेत नोकरी करा. ज्यावेळी मी भरती झालो आणि तिनं सांगितलं सावंतवाडीवरून इथं आल्यानंतर मी भरती झालो आणि पुण्याला जावं लागणार, त्यावेळी आई बघतच राहिली. आणि आता हा पुण्याला चाललं तर इथं कोण हे करणार. तर मग मी सांगितलं तिला, म्हटलं तू काय काळजी करू नको, मी आहे म्हटलं, मी पुण्याला चाललो तर मी येत जात राहीन. मग पुण्याला गेलो आणि तिथं जॉईन झालो. पण तिथून कसं होतं, वेळेवर लांब प्रवास असल्यामुळे ये जा करणं हे कठीण होतं. मग 4 दिवस रजा घ्यायची, 2 दिवस राहायचं अधिक, परत 2 दिवस वाढवून द्यायची रजा, असं करून मी ये जा करून कुटुंब इथं ठेवलेलं. त्यावेळेस पहिला पगार मला वाटतं 750 की 800 रुपये मिळालेला. आणि त्यावेळी मनी ऑर्डरची सोय होती. ते काय ऑनलाईन त्यावेळी नव्हतं. मनी ऑर्डर तिकडून करायचे 300 रुपये आणि ते मी त्यावेळी 300 रुपये पहिले पाठवलेले होते गावी. तेव्हा आई एकदम म्हणजे हे झालं की एवढे पैसे म्हणजे भरपूर झालेले. पण ज्यावेळी वडील गेल्यानंतर ते पहिलेच पैसे होते, एवढे घरात पटकन येणं महिन्याला म्हणजे ते भरपूरच होते पैसे. त्यामुळे कुटुंब माझं मग व्यवस्थित चालायला लागलं. अगदी आम्ही तिन्ही भावंडं मजेत अगदी हे करायला लागलो. 88मध्ये मी भरती झालो. 88 शाळा सोडल्यानंतर 1-2-3 वर्षानं मी भरती झालो. तोपर्यंत बाकीचे कष्ट करतच होतो. हो, ते म्हणजे कसं, मी ज्यावेळी गडचिरोली करायचा बंदोबस्त यायचा त्यावेळी आम्ही कसं आहे, मी घरी काही समजायला दिलेलं नव्हतं. मी खातो काय, मी राहतो काय, घरच्यांना अजिबात टेन्शन दिलेलं नाही कधीच. मी गडचिरोलीला गेलो, काय मिळतं तिथं, मस्त जेवण आहे, हे आहे, त्या सगळं सांगत होतो अगदी. पण ह्यांना अजिबात समजायला दिलं नाही की आपण काय करतो आहे तिथे, आपली नोकरी काय, हे मी घरीच समजायला देत नव्हतो. किती खडतर नोकरी करतो आहे की काय, ते मी समजायला दिलं नाही. कारण काय, आई आपली एकुलती एक आई होती आणि ती परत टेन्शन घ्यायची, हा कुठे जाऊन पडला, काय पडला. मी घरी अजिबात समजायला दिलं नाही. आणि त्या ह्याच्यात मी ज्यावेळी गडचिरोलीला होतो, राजाराम खंदाला होतो आणि तिथं मी आजारी पडलो म्हणजे एकदम मी लास्ट स्टेपलाच होतो. मी घरी अजिबात हे केलं नाही की सांगितलं नाही मी बाबा असं आजारी आहे, काय आहे, काही सांगितलं नाही. तिथून मग रात्री एस्काउट सगळं काढून कॉम्बिंग ऑपरेशन केल्याशिवाय इकडून तिकडे माणूस हलवू शकत नव्हते. मग एक रात्री तिथं आगे साहेब म्हणून होते, PSI आगे, त्या पोलीस स्टेशनला. त्या पोलीस स्टेशनच्या PSI आगेनं मला रात्री, मी एकदम एवढा सिरियस असताना त्यानं मोटरसायकल काढली रात्री 2 वाजता. 2 वाजता मोटरसायकल काढून मला झाशीच्या राणीसारखं त्यानं पाठीला बांधून घेतला पूर्ण. आणि तिथून त्यानं 2 वाजता त्यानं वाकीटकी नुसती घेतली, हत्यार पण घेतलं नाही, एवढे टेन्शनचं असताना फक्त वाकीटकी घेतली. आणि आम्ही प्राणिताला इकडे दवाखान्यात मला ॲडमिट केलं. दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्या दवाखान्यात आलो तर तिथं सलाईन लावलं मला. सलाईन लावल्यानंतर थोड्या वेळाने एक डॉक्टर आला आणि डॉक्टर बोलला, तुम्ही यांना इथून हलवा, कारण इथं थोडंसं वातावरण डेंजर आहे. इथं बोलले लोकेशन मिळते नक्षलवाद्यांचं, तुम्ही इथून हलवा, कारण पोलीस दिसले परत काही होऊ शकतं इथं. मग त्यांनी मला रात्रीच्या रात्री एक सलाईन लावून झालं
आणि तशी सुई ठेवली आणि मला तिथून हलवलं आणि एका पोलिसाच्या घरी रात्री हे केलं, जॉईन केला आणि तिथं मला रात्री सलाईन लावले मग. आणि त्या माणसानं मला तिथून वाचवलं म्हणून मी आज इथपर्यंत व्यवस्थित आहे. त्या पोलिसाचं गॅडाम म्हणून होते, ते गॅडाम म्हणून होते, पण एवढी ओळख नव्हती मला त्याची माझी, कारण ते गडचिरोलीचे होते. मग त्यांच्या घरी राहिलो. पण हे आगेसाहेब जे होते ते आगेसाहेबांनी मला तिथं अजिबात एक समजायला दिलं नाही, काय नाही. हा बोलला तू इथं राहा, मी आहे बाहेर म्हणून, काय टेन्शन घेऊ नको, एक माणूस आहे तुझ्याबरोबर. तिथला एक माणूस दिला प्रायव्हेट, हा माणूस आहे. पण तिथं पोलीस राहू शकत नव्हता, कारण तिथं समजलं, लोकेशन मिळालं की ते काहीतरी करणार, कारण असं आमचं झालेलं आहे तिथं. आणि तिथे म्हणजे कसं आहे, एकदा पोलीस समजा मिळाला तर ते अजिबात सोडायचे नाही, ते त्याचं हेच करणार नक्षलवादी. त्याच्यामुळे तिथं लोकेशन देणं किंवा पोलीस आहे, पोलीस म्हणून फिरणं, आपलं आयडेंटिटी दाखवणं हे तिथं नाही जमत होतं. तर मी ज्यावेळी मग नोकरी लागली, ते माझं एक 5 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर मी आमची सोसायटी असायची, त्या सोसायटीत लोन काढून आणि ICICI बँक कुडाळला होती, त्या कुडाळचं बँकेचं लोन करून आम्ही घर बांधायला घेतलं भावांनी मी. आणि तिथून घेतल्यानंतर आम्ही कर्जबाजारी झालो. कर्जबाजारी झाल्यानंतर मी लव्ह मॅरेज केलं. ते लग्नसुद्धा मी आळंदीला केलं साहेब. आळंदीला करून 500 रुपयात मी लग्न केलं. त्यावेळी 250 रुपये गाडी भाडं, गव्हर्नमेंटचं गाडी, आणि 250 रुपये खर्च, असं 500 रुपयात मी लग्न केलं. कशासाठी की माझी जी मी लग्न केलं ती मला माझी बायको म्हणायला लागली की आज खर्च केला तर अजून कर्ज होणार, त्याच्यापेक्षा आपण लव्ह मॅरेज करू, देवाच्या दारात करू. आळंदीला मी लग्न केलं. त्यावेळी लग्न झालं, लव्ह मॅरेज झालं, म्हणजे त्यावेळी व्हिडिओचं हे असं फॅड होतं, व्हिडिओ सेंटर. मग मी रिकामा असायचो दिवसभर, हे असं ही करायची, आणि रात्री मग रिकामा असायचो. रात्रीच्या वेळी मग व्हिडिओ सेंटर चालवायचो मी. त्या व्हिडिओ सेंटरमध्ये चालवताना थोडी ओळख झाली आणि तिथं नंतर आम्ही मग लग्न केलं. लग्नाचा विरोध असा नाही होता, पण थोडंसं आमची परिस्थिती एकदम डेंजर होती, म्हणजे हे होतं, खर्च करायची आमची हे नव्हती. पण माझ्या बायकोनं मला साथ दिली की एवढा खर्च आता करून आपल्याला जमणार नाही, लग्न तर करायचं पण ते शक्य नाही होतं. पण लग्न करायचं हे नक्कीच झालेलं होतं. नाही, बायकोच्या घरातून विरोध नव्हता, परंतु ते होणार होतं, पण ते विरोध नव्हता. खर्च करायला असतं, पण थोडं प्रॉब्लेम होतं कास्टप्रमाणे म्हटल्यानंतर. आम्ही मराठा, ते वाणी, असं ते होतं, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं. पण ते विरोध नव्हता, कारण आपल्याला कसं व्यसन नसल्यामुळे त्यांचा पक्का खात्री होती, काही पण घडू शकतं, त्याच्यामुळे विरोध नव्हता, पण ते व्यवस्थित होतं. हां, मी ज्यावेळी आळंदीला लग्न केलं त्यावेळी इथून माझ्या घरून आई आली, बहीण आली, माझी चुलत बहीण आली, आणि माझे पुण्यातले मित्रमंडळी माझ्यावर जे भरती झालेले होते त्यांनी भरपूर सहकार्य करून आम्ही आळंदीत लग्न केलं. त्यावेळी मला लग्न झाल्यानंतर पहिला मुलगा झाला. त्याचं नाव ओमकार आहे, आणि दुसरा पण मुलगा आहे, त्याचं नाव आहे विशाल. ओमकार आहे तो आज सिव्हिल इंजिनियर आहे आत्ता, आणि दुसरा आहे तो पुण्याला शिक्षण घेतो आहे AIचं. तर ते पहिला मुलगा झाला त्यावेळी मग एकदम म्हणजे आनंदित झालं. घर आनंदित झाल्यानंतर आता तो सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला पण भरपूर सपोर्ट झालेला आहे, आणि आता मला कसलं टेन्शन त्याने ठेवलेलं नाही आहे. अगदी तो पण माझ्या वळणावर गेलेला आहे. माझी वडील गेल्यानंतर आई आहे. आई पहिल्यापासून आजपर्यंत आत्ता पण आम्ही जरा जरी काय चुकलो तरी ते खडसावून सांगते, हे असं करू नका, ते तसं करू नका, तुम्ही 2 भाव आहे, तुम्ही व्यवस्थित राहा, भांडणं करू नका. पण आमच्यात कधी अजून भांडणं झाली नाही, पण ती प्रत्येक वेळी आम्ही जर का आता आम्ही हे आहे दुकान आहे आमचं स्टेशनरीचं, जर काय कसला व्यवहार चालू असेल तर ती मध्येच बोलणार, व्यवस्थित बोला, चिडून एकमेकावर बोलू नका, व्यवस्थित काय ते व्यवहार करा. म्हणजे अजूनही ती तिथं आम्ही ऐकतो, अजूनही ती आम्हाला अजून दम देते. पण तो दम पहिल्यापासून आम्हाला दम दिल्यामुळे आम्ही दोन्ही भाऊ बिलकुल व्यसनाधीन झालो नाही. आमच्या पाठीशी आई असताना, आम्ही बाहेर असतानासुद्धा आम्ही व्यसनाधीन झालो नाही, आणि कुठल्या ह्याच्यात आम्ही आजपर्यंत पडलो नाही. त्याच्यामुळे आमच्या आई एकदम मानानं सांगते, अगदी माझी पोरं एकदम बिंदास झाली म्हणून.
हां, ती नोकरीला होती. जिल्हा पंचायत समितीला मालवणला नोकरीला होती ती. आणि ती BCom झालेली होती आणि मी एक 10वी नापास. ह्याच्यात लय जमीन आसमानाचा फरक होता. ती त्यावेळी नोकरीला होती आणि नंतर मग ज्यावेळी मी लग्न केल्यानंतर माझे सासू सासरे चांगले होते. त्या सासू सासऱ्याने सांगितलं की माझ्या मुलीचं नोकरी करायचं हौस फिटलेली आहे, बस झाली नोकरी की आम्ही आता व्यवस्थित हे करू शकतो, तुम्हाला काय टेन्शन नाही आहे, ती करते तर बघा. नाही तर म्हटलं आता ती काय नोकरी नाही केली चालते, एक कोण घेणे नोकरी सोडली तर कोणाला तरी एखाद्या गरीबाचं पोट भरे, आमचं पोट आता भरतं आहे. हां, पोलीस म्हणून जे कर्तव्य करतो आहे मी, मला अभिमान वाटतो आहे की मी जी नोकरी आजपर्यंत केली राज्य राखीव दलात आणि ह्या डिस्ट्रिक्ट पोलीसमध्ये आल्यानंतर, सिंधुदुर्ग पोलीसमध्ये आल्यानंतर जी मी नोकरी केली, त्यावेळेस मी आज ट्रॅफिकमध्ये आहे. सगळ्या पोलीस स्टेशनला मग ट्रॅफिकच्या माध्यमातून मी सगळ्या पोलीस स्टेशनला नोकरी करतो आहे. आणि ह्याच्यातून रस्त्यावर नोकरी करताना माणसाची कसं वागावं, त्याचं कसं काय करावं, म्हणजे कसं त्याचं हे करून घ्यायचं, आपण माणुसकी कशी जपायची, त्याला कसा मार्ग द्यायचा, हे मात्र मी प्रत्येक माणसाला भेटेल आणि जो फॉल्टमध्ये मिळेल त्याला समजून पहिलं सांगणार, पण दुसऱ्या वेळी त्याच्यावर कारवाई होणार. हां, नोकरी करत असताना थोडेसे प्रसंग कठीण येतात, कारण काय सगळ्यांचीच मनं सारखी नसतात. कोणतरी दुखावलं जातो आणि ते दुखावल्याच्यामुळे मग थोडंसं काहीतरी भांडणं होतात, हे होतात. पण त्यावेळी आपल्याला समजतं, त्यावेळी परत त्याची कॉन्टॅक्ट करून बाबा आपलं काय चुकलं किंवा कोणाचं काय चुकलं हे आपण त्याला जाणून घेतल्यानंतर तो काय होत नाही त्याला समजून सांगितलं पाहिजे. त्यावेळी ह्या प्रसंग असा होता आणि ह्या प्रसंगाला असं तोंड द्यावंच लागणार मला. त्यामुळे तुम्ही राग धरू नका, तुम्ही राग असेल तर आमच्यावर काढा, पण वाईट करू नका, हे असं प्रत्येकाच्या नशिबी येतं. हां, मी मुख्यालयात असताना जे नांदोस हत्याकांड झालं, त्या हत्याकांडाचे जे आरोपी असायचे त्यांना जबाबदारीनं ने आण करण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. जेलमधून आणायचं, त्यांना तारखेला हजर करायचं, हजर करून परत त्यांना सोडायचं. ही प्रत्येक तारखेला मी अगदी काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून त्यांची कामं केलेली आहेत. सर काय सांगाल, ह्या नोकरीत मला भरपूर लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि ज्या सहकार्यातून मी आज इथे दिसतो आहे, मला माझे मित्र आंगणे आहेत, त्याच्यानंतर गोसावी म्हणून आहेत आणि आज मी वाहतूक शाखेत जे काम करतो आहे ते माझे सगळे कर्मचाऱ्याने मला भरपूर साथ दिलेली आहे आणि ह्याच्यावर मी आज इथं चांगली नोकरी करू शकलेलो आहे. ट्रॅफिकमध्ये नोकरी करत असताना तारेवरची कसरत असते. कोणाचं काय असेल काय सांगता येणार नाही, पण समजा एखाद्याला आम्ही फॉल्ट माणूस थांबवला की त्याला लायसन विचारलं, बाबा लायसन आहे काय, नाही लायसन नाही, तर मग आम्ही त्याला फाईन एवढा आहे तेवढा आहे सांगतो. मग तो काय करतो, थोडीशी आपली कुठेतरी ओळख पाळख काढतो आणि तो इकडे उलटे सुलटे फोन करून वरून दबाव आणतो. दबाव आणल्यानंतर मग कसं असतं की त्याला मग साहेब मग त्याला आमचा माणूस आहे ते सोडा, हे करा ते करा. साहेब ते करायच्या अगोदर त्याला आम्ही संपूर्ण माहिती दिली असते, लायसनशिवाय काय होतं आणि काय होणार नाही, आणि जर तुझं ॲक्सिडेंट झालं की तुझ्या घरच्यांचं काय होणार किंवा त्या समोरच्या माणसाचं काय होणार हे त्याला समजून दिल्यानंतर त्यावेळी तो असं म्हणतो की साहेब माझी चूक झाली, पुढच्या वेळी येईन तेव्हा लायसन ठेवणारच. पण वरिष्ठांना तू म्हटलं तुझ्या फोन करून सांग की ज्यानं कोणी फोन लावला आहे त्यांना सांगा की माझ्याकडे लायसन नाही पण असं असं झालेलं आहे. प्रत्येक माणसाला आम्ही थांबवत नाही, पण जो आम्हाला फॉल्टी वाटतो, एक ब्लॅक ग्लास किंवा फॅन्सी नंबर हे जे असतात हे त्यांना आम्ही त्या गाडी समोर आल्यानंतर आम्ही त्याला 1-2 फॉल्ट जरी सांगितले तरी त्याला आम्ही एका तरी ते फाईनचं आम्ही करून घेतल्याशिवाय सोडत नाही. कारण ते करून केल्याशिवाय आमचं गत्यंतर नाही, कारण त्याला सही सलामत सोडूच शकत नाही. कारण गाडी थांबवलेली असते, सगळं ऑनलाईन चलन झालेलं आहे सध्या, आणि फोटो मारला की ऑनलाईन फाईन पडत असतो, नुसतं कलम मारला की ॲटोमॅटिक फाईन पडत असतो. पण शासनाने सध्या स्कीम बरी आहे की तुम्ही वाद घालू नका, ऑनलाईन चलन मारा, तो नंतर भरू शकतो. त्याच्यामुळे वाद होत नाही आणि आता सोयीस्कर झालेलं आहे, पहिल्यासारखं ट्रॅफिक जीवन राहिलेलं नाही. हां, पोलीस पैसे खातात हे आरोप ज्यावेळी होतो त्यावेळी त्यांचं मन दुखावलं जातं की मी एवढा मोठा माणूस आहे आणि मला थांबवलं आणि माझ्यावर कारवाई करता, हे ज्यावेळी कुठेतरी होतं त्यावेळी बाचाबाची होते. आणि मग तो जाऊन काय करतो, इकडे ह्यांना फोन कर त्यांना फोन कर आणि मला मग ते हे केलं, माझ्याकडे पैसे मागितले, आपणच व्हिडिओ करतात आणि आपणच फॉरवर्ड करतात ते
हे माझ्याकडून पैसे मागत होते आणि पैसे नाही दिले मग हे फाईन मारतायत, असं आपणच व्हिडिओ करायचा आणि आपणच टाकायचा. हे पोलिसांना बदनाम करायसाठी हे षडयंत्र करतात लोक, काय जण. ह्या लोकांना आम्ही पोलीस खात्याच्या मार्फत असं आवाहन करतो, तुमची पहिली बाजू समजून घ्या आणि पोलीस काय करतो हे पहिलं समजून घ्या, की तो कोणासाठी आहे. हे आपल्या सुरक्षेसाठी आहे. आणि तो जर असं करत असेल, पैसे मागतोय आणि आपण असं त्याची बदनामी केली तर समाजावर काय परिणाम होऊ शकतो हे त्याने त्या माणसानं समजून घेतलं पाहिजे आणि नंतरच ही असली पावलं उचलली पाहिजेत. आज मी सेवानिवृत्त होत आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर जे माझे कर्मचारी मला साथ दिली किंवा जनतेसाठी जे आजपर्यंत मी केलेलं आहे ते कार्य मी असंच चालू ठेवणार आणि अविरत माझं समाजासाठी आणि माझ्या पोलिसांसाठी मी झटत राहणार. आज मी रिटायर होतो आहे आणि रिटायर झाल्यानंतर माझं कुटुंब एकत्र कुटुंब आहे. म्हणजे आजपर्यंत जशी माझ्या मुलांनी, माझ्या घरच्यांनी, माझ्या आईनी, बहिणीनी सगळ्यांनी मला साथ दिली तशी मला शेवटपर्यंत साथ देतील. त्याचप्रमाणे माझे जे कर्मचारी आहेत, माझ्यावर जे काम करत आहेत सगळे अंमलदार ते आणि माझे पोलीस खात्याचे सगळे लोक आहेत, ही मला अशीच साथ देतील. ही साथ दिल्यानंतर मी माझं आयुष्य आणि माझं कुटुंब सांभाळू शकतो. नमस्कार.